नवी पिढी म्हणत आपणच कुठेतरी जुन्या मूल्यांना विसरत चाललो आहोत का? आज आदर्शांच्याच प्रतिमांवर शब्दांचे डाग उडवले जातात आणि त्यालाच अभिव्यक्ती म्हणत टाळ्या वाजवल्या जातात. हो, एखादी चूक घडतेच नाही का? पण प्रश्न पडतो की का घडली, काय कारण होतं, कोणत्या विचारांमधून ती जन्मली. पण या प्रश्नांच्या पलीकडे एक मोठा प्रश्न आहे. आपण आपल्या मुलांना, आपल्या पिढीला खरंच सांगितलं आहे का की श्रीराम कोण होते? श्रीराम म्हणजे फक्त नाव नाही, श्रीराम म्हणजे मर्यादा, श्रीराम म्हणजे शब्दाला दिलेला मान, श्रीराम म्हणजे शक्ती असूनही संयम. श्रीराम हे नाव उच्चारलं की फक्त एक प्रतिभा डोळ्यांसमोर येते की अंतर्मनात एखादी शांत लहर उठते, ती आहे श्रीराम. म्हणजे केवळ इतिहासातले ते एक राजा होते नाही, तर मनाच्या राज्यावर राज्य करणारी एक मर्यादा. रामायणातली ही फक्त एक कथा नाही, ती प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडणारी यात्रा आहे. अहंकारातून संयमाकडे, क्रोधातून करुणेकडे, अराजकतातून धर्माकडे. वनवास म्हणजे केवळ जंगल नव्हतं, तो आपल्या अंतर्मनातला संघर्ष आहे. रावण म्हणजे केवळ एक शत्रू नव्हे, तर तो आपल्या अंतरंगातील दर्प आहे. आणि श्रीराम ते त्या अंधारात पेटणारा एक दिवा आहे. तो एक फक्त आवाज नाही, तर अंतर्मनाची जाणीव आहे. म्हणूनच प्रश्न असा की श्रीराम बाहेर शोधायचे का की स्वतःच्या आचरणात प्रगट करायचे? आज बदलापूर येथे घडलेली ही घटना खरंच खरंच दुःखदायक आहे.